नमस्कार, आपण पाहत आहात डीसी न्यूज मराठी. मी आहे आपल्या संगती दिव्या. मुंबईतील दहिसर पूर्व परिसरात वेस्टर्न एक्सप्रेसवे हायवेवर भीषण अपघात घडला असून भरधाव डंपरानं पोलीस व्हॅन आणि दोन ऑटो रिक्षांना जोरदार धडक दिली. रावलपाडा उड्डाण पुलावरून उतरत असताना चालकाने वाहनांवरील नियंत्रण सुटल्याचा अपघात घडल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. दहिसर मेट्रो स्टेशन स्थानकाजवळ याआधीच एक टेम्पो आणि दोन रिक्षांमध्ये किरकोळ अपघात घडला होता. या घटनेची चौकशी करण्यासाठी दहिसर पोलीस घटनास्थळी उपस्थित असतानाच भरधाव डंपरने आधीच समोरून ट्रकला धडक दिली आणि त्यानंतर रस्त्याच्याकडे उभे असलेल्या पोलिसांच्या मोबाईल व्हॅनलाही दोन रिक्षांना जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात रिक्षा चालक घनश्याम बिहारी वय 30 आणि विशाल घोड हे गंभीर रूपने जखमी झाले आहे. डंपर चालक नागेश वाल्मिकी याला दुखापत झाली. जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. अपघातानंतर वेस्टर्न एक्सप्रेसवे हायवेवर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण झाली. 3 डंपर आणि 2 रिक्षांचा समावेश असलेल्या या अपघातामुळे वाहनांच्या लांबच्या लांब रांगा लागल्या. वाहतूक पोलिसांनी परिस्थिती नियंत्रण आणण्यासाठी विशेष प्रयत्न केले. दरम्यान दहिसर पोलिसांनी डंपर चालक नागेश वाल्मिकी आणि क्लीनर सर्व्हर हरिया यांच्या विरोधात गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केले. पाहत राहा डीसी न्यूज मराठी. थांबूया इथेच.